हॅलो, आज मी स्लीव्स डिझाईन दाखवणार आहे. पहिला साडीचा हातला साईडला 8 इंच एवढं कापड कट करून घ्यायचं. त्याला प्लेट्स घ्यायचा छोटे छोटे, दोन्ही साईडला शिवून घ्यायचं. एक साईडला 3 इंच हिशोबाने हाफ सर्कल कट करून घ्यायचं. मग दुसऱ्या साईडला अपोजिट ठेवून सेम कट करून घ्यायचं. स्लीव्सचा सेंटर भाग घेऊन 2 इंच घेऊन राऊंड शेप कट करून घ्यायचं. वरचा कापड ठेवून ते कट केलेले अस्तर ठेवून खालच्या साईडला शिवून घ्यायचं स्लीव्स. मग ते राऊंड शेप शिवून घ्यायचं. मग ते वरचं कापड कट करून घ्यायचं. त्याला कट मारायचं. मग सुलट करून दापटीप मारून घ्यायचं. खालच्या साईडला पण दापटीप मारून घ्यायचं. मग ते प्लेट्स केलेले डिझाईनचं कापड ते अस्तर कट करून घ्यायचं. सेम कट करून ते राऊंड शेप शिवून घ्यायचं. त्याला सुलट करून दापटीप मारून घ्यायचं. ते स्लीव्स ठेवून ते स्लीव्स त्याजवळ ठेवून सेंटरला ठेवून टाचणी लावून घ्या, म्हणजे नीट शिवायला येते, सरकत नाही कापड. त्याच्यावर लेस लावून घ्यायचं मॅचिंगचं. स्लीव्सला बगल रुंदीजवळ थोडं कमी पडायला त्याला थोडं कापड जॉईंट करून घ्यायला जॉईंट करून मग दापटीप मारून घ्यायचं. ते एक्स्ट्रा असलेले कट करून घ्यायचं. मग दोन्ही स्लीव्स एकावर एक ठेवून मग माप घेऊन स्लीव्सचं शेप कट करून घ्यायचं. सेंटर काढून घ्यायचं. मग पुढचं बगलचं शेप काढून घ्यायचा, खड्डा भाग. आता पुढचा भाग गळपट्टी लावून घ्यायचं अस्तरचं कापड घेऊन. दोन्ही साईडला गळपट्टी लावून घ्यायचं.
मग मागचा भाग पुढचा भाग दोन्ही एकसारखा आहे का नाही, एक लेवल हाईट बघून घ्यायचं. एक्स्ट्रा असलेले कट करून घ्यायचं. थोडं बगलचा शेप दोन्ही साईडला बरोबर आहे का मागं पुढं बघून थोडं कट करून घ्यायचं. एक लेवल बघून कट करायचं. आता सरळचं बघून पुढचा भाग गळपट्टी मागचा ह्याला साईडला घेऊन फोल्ड करून शोल्डर शिवून घ्यायचं. मग पुढचा गळा पट्टी फोल्ड करून शिवून घ्यायचं. स्लीव्सचं सेंटर भाग घेऊन शोल्डरला सेंटर ठेवून मग स्लीव्स लावून घ्यायचं. हे झालं स्लीव रेडी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.